मुळात आमचा जो शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस हा महाविकास आघाडी म्हणूनच गट स्थापन झालेला आहे, परंतु त्या ठिकाणी विनेदार यांना काहीतरी अडचण झाली. मी बोललो तुम्हाला अडचण काय, आम्ही एकत्र बसलेलो आहोत. शिवसेना त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे त्याही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट म्हणून स्थापन केला, परंतु आम्ही एकत्रच आहे, आम्हाला काही अडचण नाही. म्हणून मी त्या ठिकाणी महापौरही बोलताना अडचणीत येत होते, तुम्हाला अडचण येतो म्हणून मी बोललो तुम्ही महाविकास आघाडीच म्हणून बोला. अरे कुठेतरी काहीतरी गोष्टीवर तुम्ही वाद घालणे हे चुकीचं आहे. या ठिकाणी आमचे महत्वाचे विषय होते, TDR सारखा महत्वाचा विषय अरविंदजींनी घेतलेला होता, त्याला या ठिकाणी त्याही सभागृहात घेतला नाही. पाण्यासाठी मी लक्षवेधी मांडली होती, त्या पाण्याचा विषय या ठिकाणी घेतला नाही. आमच्या तायत गरटताई त्याही टॅक्सचा विषय घेतलाय. हे आज या पनवेल तालुक्यासाठी या महत्वाच्या गोष्टी आहेत. गेली 3-4 वर्षे महासभा झाली नाही, बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत, परंतु यांना ह्या कुठल्याच जनतेच्या नागरिकांच्या प्रश्नाची कुठल्याही प्रकारची देवाणघेवाण या ठिकाणी महापौर आणि त्यांच्या सर्व मंडळींना दिसत नाही. आणि हे प्रश्न प्रलंबित ठेवून काही ही सभा पुढच्या वेळी आपले विषय घेऊ. अरे ह्या कुठला न्याय? तुम्ही आमचा विरोधी पक्ष नेता देत नाही, तुम्हाला अडचण काय आहे? तुमच्याकडे महापौर आहे, उपमहापौर आहे, सगळी पदं आहे, आमदार आहेत, खासदार आहेत, सत्ता आहे. आम्हाला विरोधी दिला नाही म्हणून का आम्ही घाबरत नाही? आम्ही पद पाहिजे म्हणून आम्ही इथे आलो नाही, आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी या ठिकाणी आहोत. परंतु कायद्याच्या ज्या अडचणी आहेत, आमचे अरविंदजी म्हात्रे साहेब कायद्यात तरबेज आहेत, त्यामुळे कुठून काय घ्यायचं त्यांना माहिती आहे. त्यांना पहिल्याच माहिती होतं की या ठिकाणी आम्हाला विरोधी पक्ष पद आहे तो देणार नाही, पण त्याच्या अगोदरच त्यांनी कोर्टात रिट, कारण त्यांना माहिती आहे कायद्याच्या काय अडचणी आहेत, आम्ही त्यांना ह्यावेळी दाखवून दिलेल्या आहेत. आणि नक्कीच जनतेच्या प्रश्नासाठी आमची महाविकास आघाडी ते तिथे नाही, विनेदार किंवा महापौर नाही बोलले तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून यांना या जनतेच्या प्रश्नासाठी वाचा फोडण्याचं काम या सभागृहात करणार आहोत.